केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात गेल्या 35 दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटूच्या वतीने अमरावती येथे रिलायन्स ट्रेंड शोरूम समोर सीटूच्या वतीने बुधवारी 30 डिसेंबर रोजी निदर्शने करण्यात आली। देशात केंद्र सरकारने केलेल्या 3 शेतकरी विरोधी काळे कायदे देशातील फक्त 2-3 भांडवलदारांना फायदा पोहोचवण्याकरता केले आहेत। त्यात रिलायन्स, अदानी, अंबानी यांच्या कंपन्यांना यातून भरमसाठ फायदा होणार आहे आणि देशात एकाधिकारशाहीने प्रेरित बाजारपेठ निर्माण होऊन देशातील सर्वसामान्य जनतेची लूट होणार आहे। या कायद्यामागे या देशातील अदानी, अंबानी हे कॉर्पोरेट असल्यामुळे त्यांचा निषेध देशभरातील शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या संघटनांनी करून त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन जनतेला केले आहे। केंद्र सरकारने हे कायदे संसदीय कार्यप्रणाली आणि नियमांना धाब्यावर बसून संसदेमध्ये मंजूर करून घेतले। कायदे बनवून घेण्याच्या अगोदर कोरोना काळात केंद्र सरकारने 3 कृषी अध्यादेश काढले होते। तेव्हापासूनच सीटू संघटना किसान संघटनांच्या लढ्याला पाठिंबा देत आली आहे। त्यात 9 ऑगस्ट 2020 आणि 25 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या निषेध दिवसांना भारतातील कामगार वर्गाने आणि सीटूने सक्रिय पाठिंबा दिला होता। 5 नोव्हेंबरला किसान संघटनांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनात हजारो कामगार सहभागी झाले होते। दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात शेतकरी कायद्यांविरोधात प्रमुख मागणी होती। शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचू नये म्हणून भाजपा सरकारने केलेल्या दडपशाहीच्या विरोधात सीटूने निषेध व्यक्त केला, अनेक आंदोलने केली आणि संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या प्रत्येक आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला, प्रत्यक्ष सहभागही घेतला आहे। मग तो 8 डिसेंबरला पुकारलेला भारत बंद असो वा देशभरातील टोल नाके, रिलायन्सचे मॉल किंवा पेट्रोल पंप आदींनी समोरील निदर्शने असो, हे कृषी कायदे भाजपाच्या देशी विदेशी बड्या कॉर्पोरेट दार्जिना नवउदार अजेंड्याचा एक भाग आहे। कृषी कायदे, श्रमसंहिता, वीज दुरुस्ती विधेयक 2020, संरक्षण आणि रेल्वे या युनिटचे रूपांतर, तमाम सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण हे सर्व देशाची नैसर्गिक साधन संपत्ती आणि संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी आणि आपल्या शेतकरी कामगारांना गहाण ठेवून त्यांच्या देशी विदेशी कॉर्पोरेट धन्यांच्या म्हणजे अदानी अंबानीच्या धनाचा प्रचंड साठा करण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठीच केले जात आहे। कॉर्पोरेट या नियंत्रणात असलेल्या माध्यमांना हाताशी धरून मोदी सरकार आणि त्यांचे RSS वाले लढणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या संघटनांवर खलिस्तानी दहशतवादी असे शिक्के मारून त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या विरोधात अपप्रचार करण्याचा, ओंगळवाण्या मोहिमेचा आणि घटनाचा सीटू निषेध करीत आहे, असे कॉम्रेड सुभाष पांडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे। CITU जिल्हा सचिव आज अमरावती येथे रिलायन्सच्या मॉल्सवर या ठिकाणी शेतकरी विरोधी जे दिल्लीत आंदोलन सुरू आहे त्या शेतकरी विरोधी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी CITUने निर्णय घेतला आहे की अदानी, अंबानी आणि यांचे जे काही देशातले आउटलेट्स आहेत याच्यावर निदर्शने करून आजचा संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या पाठीमागे जे केंद्र सरकारने कायदे आणले आहेत, अदानी अंबानी यांची शक्ती आहे आणि याचा फायदा, या शेतकरी कायद्याचा फायदा फक्त या मुठभर 2-3 देशी भांडवलदारांना होणार आहे। आणि या सरकारने श्रमविरोधी कायदेही याच कोरोना कालखंडात मंजूर करून घेतले। या सर्व कायद्यांच्या विरोधात शेतकरी कायदे असोत की कामगार कायदे असोत, आज देशातला शेतकरी आणि कामगार रस्त्यावर उतरलेला आहे आणि या देशातील मुठभर भांडवलदार अदानी, अंबानी ज्यांचं नेतृत्व करतायत त्या विरोधात आम्ही देशभरात जनतेला जागृत करून हे आंदोलन करीत आहेत। त्यामुळे रिलायन्स ट्रेंड्सवर आजचं हे निदर्शनाचा कार्यक्रम होत आहे। अशोक भाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।